नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका वेगळ्या आणि भावनिक विषयासाठी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. सध्या मी शेनोली या गावी आहोत. शेनोली गावामध्ये प्राध्यापक आर.वाय. कनसे म्हणजे रघुनाथ यशवंत कनसे उर्फ आप्पा हे प्राध्यापक म्हणजे शिक्षकी पेशात होतेच. ते उत्कृष्ट शेतकरी होते. सधन शेतकरी ज्याला म्हणतो, प्रगतशील शेतकरी. आणि त्यांच्या 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी विजया रघुनाथ कनसे यांनी त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या भावना, त्यांचं अतूट नातं, त्यांचे स्नेहबंध किती घट्ट होते हे भावनात्मक शब्दांकन करून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे कृतार्थ मी आणि कृतज्ञ मी. म्हणजे एखाद्याबद्दल असणारी कृतार्थतेची भावना आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी, तेही आपल्या पतीच्या संदर्भानं एका पत्नीनं व्यक्त केलेल्या भावना शब्द केलेल्या आहेत. त्याचं मुखपृष्ठसुद्धा अतिशय सुंदर आहे. वरती संत तुकाराम महाराजांचं चित्र आहे, शेतकऱ्याचं चित्र आहे, इकडे मंदिरं आहेत, कुस्तीचं आहे, शाळेचं ज्याला मंदिर म्हणतो आपण तसं आहे, सायकलवरून प्रवास करणारे म्हणजे जुने जे लोक होते ते कसा प्रवास करायचे, आणि पाठीमागे शाळा आणि शेनोली गावचं या ठिकाणी रेल्वे स्टेशन दाखवलेले. अतिशय सुरेख शब्दांकन केलेलं आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेलं हे पुस्तक आहे. आपल्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली असावी. परंतु आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांच्या पतीशी कसं नातं होतं आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी का प्रवृत्त झाल्या, किंवा का असं वाटलं की त्यांना आपल्या भावना पुस्तक रूपानं समाजासमोर याव्यात. तर आई, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. तर आम्हाला थोडंसं तुमच्या अनुषंगाने असं आम्हाला सांगा की तुमचं बालपण आणि तुमचं लग्नापर्यंत थोडक्यात पार्श्वभूमी सांगा. म्हणजे माहेरचं जे काही आठवणी असतील किंवा लग्न केव्हा झालं, तुमचं शिक्षण कसं झालं. प्रथमतः मला सांगायला हरकत नाही की माझं लहानपण म्हणजे माझा कराड शहरामध्ये. माझे वडील राजाराम हनुमंतराव पाटील हे कराडचे पोलीस पाटील, आणि एकूण सधन कुटुंबामध्ये माझं लहानपण गेलं. पण शेतकरी कुटुंब. पण शहरात राहणं दुसरं असं की आमचा वाडा जिथं होता तो भाग म्हणजे कराडची सोमवार पेठ म्हणजे ब्राह्मण पेठ. म्हणजे अनायासेच इकडे कृषीप्रधान संस्कृती पण होती आणि इकडे थोडी सुधारक प्रकारची पण संस्कृती होती. त्यामुळे दोन्हीचा समन्वय साधला गेला आणि त्यामध्ये माझं लहानपण तिथं कराडमध्येच. म्हणजे मूळ गाव कोणतं तुमचं? कराडच. माझं माहेर मूळ गाव कराडच. आणि त्यामुळं असं झालं की एक शिक्षणाची मला प्रेरणा मिळाली. त्या काळात असं होतं म्हणजे जवळजवळ मी आता सांगते की 76 वर्षापूर्वी, आज माझं वय 76 आहे, शिक्षणाची उपलब्धता होती. पण स्त्रियांनी शिकावं, मुलींनी शिकावं अशी फारशी परिस्थिती नव्हती. फार तर तुम्हाला सांगते 7वी किंवा 11वी झाल्यानंतर मुलींचं लग्न करून दिलं. विशेषतः काही हरकत नाही सांगायला की आमच्या पाटील घराण्यामध्ये तर 7वी मुलगी शिकली की मग तिचं लग्न झालं, असंच पद्धत होती. पण माझे वडील तसे पुरोगामी विचाराचे होते आणि त्यामुळं मी MA पर्यंत शिकले. की जवळजवळ 57 ते 58 वर्षापूर्वी मी कोल्हापूरला युनिव्हर्सिटीमध्ये राहून भूगोल विषयामध्ये MA झाले. यात मला सगळ्यात कौतुक करायचं माझ्या वडिलांचं की ज्या काळामध्ये मुलींना शिकवलं जात नव्हतं त्या काळामध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणी मला युनिव्हर्सिटीमध्ये ठेवून त्यांनी मला MA केलं. याबद्दल मला माझ्या आईवडिलांच्याबद्दल खूप कृतज्ञता वाटते. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला शिक्षणाची संधी दिलीच, पण त्याबरोबर नोकरी करण्याची सुद्धा संधी दिली. हे तर माझं भाग्य.
कारण असं की नोकरी करणं, मी तुम्हाला सांगते की म्हणजे हे लग्न पूर्वीच तुम्ही हो नोकरीला ते लागले सांगते. होते का? हो, नोकरीला मी लग्नापूर्वीच लागलेले होते. आणि लग्न शिकल्यानंतर मी नोकरीला लागले ते विठामाता विद्यालय कराड मुलींच्या शाळेमध्ये मी सर्व्हिस करत होते. त्या काळामध्ये मुलींनी सर्व्हिस करणं हे मान्य नव्हतं समाजाला फारसं. त्यातल्या त्यात मराठा समाजामध्ये तर हे अमान्यच होतं. पण माझ्या वडिलांनी त्या बाबतीतसुद्धा पुरोगामित्व दाखवत मला नोकरीला परवानगी दिली. मला खूप आनंद अशा गोष्टीचा की नोकरीमुळं एक माझं व्यक्तिमत्व घडत गेलं. शाळेत मी काय शिकवलं याच्याबरोबर शाळेनंसुद्धा मला खूप काही शिकवलं. बरोबर. आणि त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला की वैचारिक मला एक सामर्थ्य प्राप्त झालं. मला असं वाटतं की केवळ शिक्षणानं माणूस समृद्ध होत नाही, तर अनुभवसुद्धा आले पाहिजे. त्या अनुभवाची समृद्धी ही खूप मोठी आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगते, तुम्ही साधारण विठामाताला किती साली होता? मी विठामातामध्ये 71 सालापासून सुरुवात केली. 71 साली मी MA झाले आणि लगेचच मला सर्व्हिस तिथं मिळाली. आणि मग लग्नाचं केव्हा झालं? लग्न माझं 77 साली झालं. म्हणजे नोकरीनंतर नोकरीनंतर माझं लग्न. आणि माझी खूप तीव्र इच्छा होती की मला काही वर्ष तरी नोकरी करायचीच आहे. तर मग घरच्यांनी माझं म्हणणं ऐकलं. माझ्या बाबतीत ह्या खूप सुदैवाच्या गोष्टी घडल्यात. कुठेही मला आडकाठी केली नाही. घरातूनच तुम्हाला तेच तसे संस्कार आणि तसा पाठिंबा मिळत गेला आणि त्याच्या आधारावर तुम्ही शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी पण तुम्हाला बाहेर जाण्यासाठी मुभा दिली. म्हणजे पूर्वी त्या काळात साधारण 35-40च्या म्हणजे 50-1 वर्षापूर्वी जरी तुम्ही म्हटलं तर त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. मग हे लग्नाचा प्रस्ताव वगैरे कसा आला? ते असं झालं की मी आत्ता तुम्हाला सांगितलं तसं की माझं वाचन खूप होतं. प्रचंड वाचन केलं होतं मी. त्यातल्या त्यात मला चरित्रात्मक वाचनाची फार वेळ होतं. म्हणजे मी अगदी महात्मा गांधींचं, नेहरूंचं जसं चरित्र वाचलं किंवा इतर सगळ्यांची चरित्र, साहित्यिकांची चरित्र वाचली, उद्योगाच्यांची चरित्र वाचली, तर स्त्रियांची चरित्रसुद्धा वाचली. आणि त्यामुळं पहिलं जे स्मृतिचित्र हे टिळक त्यांचं स्मृतिचित्र, तर ते मी वाचल्यानंतर मी एवढी प्रभावित झाले की स्त्रिया पण असं काहीतरी चांगलं करू शकतात. आनंदबी शिर्क्यांची सांजवात ते चरित्र मी वाचलं. अशी अनेक चरित्र वाचल्यानंतर मला असं वाटलं किंवा नोकरी करत असतानासुद्धा आपल्याला म्हणजे समृद्ध जीवन काय असतं किंवा केवळ भौतिक गोष्टींच्याच पाठीमागे जाऊन आपण समृद्ध होतोच असं नाही आहे. तर काहीतरी करत राहणं, चांगलं घडवत राहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं माझ्या लग्नाचा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा हे स्थळ आल्यानंतर घरामध्ये थोडी अशी विचारप्रवाह चालू झाला. कारण जे मध्यस्थ होते ते म्हणजे गोंदीचे अण्णा, व्यंकटराव अण्णा, त्यांनी हे स्थळ जेव्हा आणल्यानंतर माझ्या वडिलांना असं वाटलं की आपली मुलगी एवढी शिकलेली आहे, शहरात राहिलेली आहे, एका अशा समृद्ध घरामध्ये राहिलेली आहे. आणि दुसरं असं म्हणजे सगळे वैचारिक तिच्या जाणीवा किंवा विचार, अनुभव हे सगळे वेगळे आहे. आणि खेड्यामधला जेव्हा हे स्थळ आलं तेव्हा थोडं असं वाटलं की आमचं हे शेणोलीचं घराणं म्हणजे माझे मिस्टरच पहिल्यांदा या घरामध्ये शिक्षण घेतलेले. त्यामुळं ते एक म्हणजे सगळं कुटुंब त्या दृष्टीनं निरक्षर होतं. हे एक. दुसरं म्हणजे शहर आणि खेडं त्यामधलं जे वातावरण त्यामध्ये भिन्नता होती. तिसरं म्हणजे त्या काळामध्ये आमची शेणोलीकरांची परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती. माझ्या आजोसासूबाईंनी, सासरे आणि चुलत सासऱ्यांनी काळात म्हणजे 1914मध्ये जवळजवळ माळाची जमीन 40 एकर माळाची जमीन घेतली होती. जमीन होती, जमीनदार आम्ही होतो, पण जमिनीला पाणी नव्हतं. 1-2 एकर काही पावसाच्या पाण्यावर वगैरे पिकत असेल, त्यांच्यावर सगळा संसार चालत असे. त्यामुळं आर्थिक ओढाताण होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर माझ्या वडिलांना जरा प्रश्न पडला की साहजिक आहे
मुलीच्या वडिलांना हे वाटणं अगदी साहजिक आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की कराडचे तेव्हाचे नगराध्यक्ष आणि नात्यानं ते माझे चुलते लागायचे पी डी पाटील साहेब. तर त्यांनी आणि ह्यांच्या कॉलेजचे खासदार एस डी पाटील, त्या दोघांनी हे लग्न खरं म्हणजे जमवलं. कारण दोघांनी घरच्यांना आमच्या असं सांगितलं की दोघंही म्हणजे मुलगा पण आणि मुलगी पण सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, नोकरी करत आहेत आणि या नोकरीमुळं ते आपल्या ह्या कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा बाग फुलवू शकतील, मळा फुलवू शकतील आणि त्या दृष्टीनं काही हरकत नाही. माझं मत जेव्हा घरामध्ये विचारलं तेव्हा मी सांगते, मी अगदी खंबीरपणे याला होकार दिला. याचं कारण असं की मी समाज नोकरी करत असल्यामुळं खूप अनुभव मला येत होते की आपण पण काहीतरी करू शकतो, म्हणजे परिवर्तन घडू घडू शकतो. तिथं काहीच नाही, तिथं आपण शिक्षणाच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर आपण बदल घडवू शकतो. ते एक मला चॅलेंज वाटलं की मी पण हे करू शकेन. बरोबर. त्यामुळे घरच्यांचं थोडंफार हो नाही असताना सुद्धा माझा मात्र होकार होता. तसं फारसं लांब नव्हतं, कराड आणि हे 12 किलोमीटरवरती, त्यामुळेही कदाचित तुम्ही हो म्हटला अगदी. ते तर झालंच. आणि दुसरं असं, माझ्या आणि ह्यांच्या कॉलेजमध्ये असे पहिल्यांदा असणारे नंतर आमच्या हायस्कूलमध्ये आलेले काय रेळेकर सर, तर ते आमच्या हायस्कूलमध्ये होते. मग ह्यांचे मित्र असल्यामुळे माझ्याबद्दलची माहिती ह्यांनी माझ्याबद्दलची माहिती त्यांना विचारली आणि रेळेकर सरांनी ह्यांच्याबद्दलची माहिती मला दिली. त्यामुळे मला ह्यांच्यामधला एक गुण खूप आवडला की त्यांनी सांगताना मला असं सांगितलं, कणसे सर हे पूर्णपणे निर्व्यसनी आहेत, स्वभावानं अत्यंत सच्छील, साधे आणि अतिशय प्रामाणिक आणि माणुसकी जपणारा हा माणूस आहे. मला एवढं पुरेसं होतं. कारण मला मोह पैशाचा फक्त नव्हता. बरोबर. तशी तर पुष्कळ स्थळं, काही हरकत नाही म्हणायला, पण मी घरात आईवडिलांना एकच सांगितलं, मला सिगरेट ओढणारा सुद्धा मुलगा नको. मला व्यसनाबद्दल अतिशय तिटकारा होता. कुठलंही व्यसन मला मान्य नव्हतं. त्यामुळं निर्व्यसनी शोधणं हे पण आईवडिलांच्या पुढे एक मोठं आव्हान होतं. सुदैवानं हे समजल्यानंतर मी हो म्हणून सांगितलं. आणि ह्यांना मात्र मोठा प्रश्न पडला होता. ह्यांनी मला नंतर सांगितलं की मला खूप मोठा प्रश्न पडला होता, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच ह्यांच्या घरातल्या, की मुलगी शिकलेली, शहरात राहणारी, नोकरी करणारी, सधन कुटुंबातली, आपल्यामध्ये कशी ती सामावली जाईल, हा यांच्या पुढे फार मोठा प्रश्न होता. पण तरीसुद्धा माझ्या सासूबाई जिद्दीच्या होत्या. हे सगळं असूनसुद्धा त्या इतक्या खंबीर, त्यांचं पहिल्यापासून एकच होतं की मला शिकलेली, नोकरी करणारी सून पाहिजे. आणि जेव्हा हे स्थळ आलं त्यांना इतका आनंद झाला की बाकीच्या गोष्टी सगळ्या त्या विसरून गेल्या आणि हीच मुलगी करायची. त्या स्वतः अडाणी, अडाणी असून शिक्षणाचं महत्त्व खूप जाणत होत्या त्या. म्हणजे मला नांदायला आल्यानंतर मला एक कळत गेलं, खरोखर ती माऊली जर शिकली असती ना तर फार मोठा चमत्कार त्यांनी करून दाखवलं असतं स्वकर्तृत्वावर. एवढी त्या बुद्धिवान होत्या. जे आपल्याकडून काही घडलेलं नसेल ते पुढच्या व्यक्तीकडून ते घडवून घेण्यासाठी त्यांची एक प्रबळ इच्छा असते. त्यामुळे एक शिक्षित सून मिळाली हे एक त्यांना फार खूप मोठा आनंद होता त्यांना. आणि त्यामुळे इतकं भारावून गेल्या त्या. आणि मग व्यंकटांना त्यांनी मध्यस्थी केली आणि हे लग्न पी डी पाटील आणि खासदार साहेबांनी ठरवलं आणि 14 मे 1977ला आमचं लग्न झालं. लग्नानंतर काय मी बी एड केलं, तेव्हा आम्ही एक 7-8 महिने फक्त इस्लामपूरला बिऱ्हाड केलेलं होतं. आणि तिथं राहिल्यानंतर एक सांगायला प्रसंग हरकत नाही, माझ्या सासूबाई एवढ्या, म्हणजे सगळंच आमचं हे शेनोलीचं कणसे कुटुंब सगळ्याला महत्त्व देत असेल तर कष्टाला, अत्यंत कष्टाळू. कष्ट म्हणजे त्यांचं व्यसन असल्यासारखंच कष्ट. कधीही कोणी तुम्हाला माणूस घरात बसलेला दिसणार नाही. इतक्या कष्टाच्या परिस्थितीमध्ये माझ्या सासूबाईंनी माझ्या मिस्टरांना इतकं जपलं होतं की हे कॉलेजला जायचे तर माझ्या सासूबाई पहाटे उठून
एक मापटभर गहू दळत असत ते जात्यावर. त्या ताज्या गव्हाच्या चपात्या करायच्या आणि माझे मिस्टर जेवत. पहाटे जेवण 5-5:30ला जेवायला ते, कारण 6ची गाडी असायची. 5:30ला जेवण गरमच, ते कधीही शिळं नाही. शिवाय त्यांना पैलवानकीपेक्षा त्यांचा व्यायामाची प्रचंड आवड होती. त्यामुळं त्यांची दिनचर्या मी थोडी सांगते. आमचं सगळं घर पहाटे 4ला उठत असे. गजराचं गजर झाला की आम्ही सगळेजण उठत असू. पहाटे 4ला उठल्यानंतर चूल पेटवायची, स्वयंपाकाला सुरुवात करायची. त्या काळामध्ये हे पहाटे 4ला उठून पहिल्यांदा प्रातर्विधी आटपायचा आणि व्यायामाला सुरुवात करायची. 500-500 जोर बैठका करेल फिरवणं, हा सगळा व्यायाम 1 तास 1.5 तास ते करत असत. त्याच्यानंतर ते आमची तांब्याचा माठ पूर्वी म्हणायचे, मोठीच्या मोठी घागर, म्हणजे जवळजवळ त्यात 40-50 लिटर पाणी मावेल एवढी मोठी घागर घेऊन आमच्या इथे आड आहे, त्या आड्यावर जाऊन ते शेंदायचे पाणी. नुसतं भरून आणायचे नाही, ते शेंदून आणायची, पाणी शेंदून ती घागर भरायची. अशा 7-8 घागरीनं ते आमच्या घरातला मोठा हूद भरत असत पहाटे. ते झाल्यानंतर आंघोळ, देवपूजा म्हणजे कुठलंही थोतांड नव्हतं, अवडंबर नव्हतं, कर्मठपणा नव्हता, फक्त देवाचं स्मरण होतं, व्यक्त करायचे आपल्या भावना. आणि ते झाल्यानंतर जेवण करून ते बरोबर 6ला घराच्या बाहेर पडत असत. आणि 6ला घरावर पडल्यानंतर त्या एसटीनं कॉलेजमध्ये जात असत. तर तेव्हा कॉलेजचा शिपाईसुद्धा कॉलेजमध्ये आलेला नसे, एवढ्या आधी लवकर. ते कधीही हा नियम त्यांनी मोडला नाही. आणि विशेष म्हणजे कधी हातात घड्याळ घातलं नाही, तर कोणती वेळ त्यांनी चुकवली नाही. वेळेच्या बाबतीत अत्यंत पराकाष्ठीचे ते वेळेच्या बाबतीत अगदी वक्तशीर होते आयुष्यात अगदी. त्यामुळं फार. हे ते कोणत्या कॉलेजवरती होते? YC कॉलेज इस्लामपूर. त्यांचा विषय कोणता होता? त्यांचं मराठी होतं. मराठी. आणि तुमचा? आणि माझं भूगोल आणि मराठी दोन्ही होते. मग साधारण त्यांचं जे पैलवानकी होती, मग त्यांनी कधी कुस्त्या वगैरे केल्या का? वा, कुस्त्या म्हणजे तुम्हाला सांगते, एक आठवण सांगायला हरकत नाही तुम्हाला. व्यायामाची आवड होती, कुस्तीची आवड तर लहानपणापासून होती. कारण माझ्या घराण्याला, ह्या कणसे घराण्याला कुस्तीचं बाळकडूच आहे. माझे सासरे कुस्ती करत होते, माझे मिस्टर कुस्ती करत होते, माझा नातूसुद्धा आता कुस्ती खेळत असतो. तर ते सांगायचं म्हणजे असं की एक प्रसंग असा सांगते. जेव्हा हे कोल्हापूरला MA साठी राहिलेले होते, तर MA करण्यासाठी राहिलेले असताना तिथंसुद्धा राजाराम कॉलेजमध्ये होते. आणि राजाराम कॉलेजच्या जिमखान्यामध्ये हे जाऊन मग व्यायाम करत असत. विशेषतः कुस्तीचा व्यायाम तर असे, त्याच्याशिवाय वेट लिफ्टिंग त्यांचं असे, नंतर सगळं डंबेल्स, करेल्स, फिरवणं वगैरे, हा भरपूर व्यायाम त्यांचा अभ्यास करत असत. आणि माझ्या सासूबाईंनी त्यांना सवय अशी लावली होती की रोज ते सकाळी 16 मापं दूध पित असत. 16 मापं दूध, आणि त्याचबरोबर 5 कच्ची अंडी, आणि ती प्यायची, फोडायचं आणि तोंडात ओतायचं. हो, कच्ची अंडी. शरीरयष्टी एवढी बळकट. आणि त्यामुळं एवढा व्यायाम झाल्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता, आणि तो पण स्वतःला असं म्हणजे कुस्तीपटू, व्यायामपटू म्हणत असे, आणि होता तसा. 6 फूट उंच, गोरापान देखणा, तब्येत अशी कमावलेली, आणि राजकीय पार्श्वभूमी घराला. त्यामुळं नाही म्हणलं तर थोडं गोठ होता कॉलेजमध्ये त्याचा. एके दिवशी हे त्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करत असताना तो तिथं आला आणि म्हणाला, काय रे कणशा, मला सांगतात सगळी तू एवढा व्यायाम करतोस, तेवढा व्यायाम करतोस, कुस्त्या करतोस, तर माझ्यावर कुस्ती करशील का? हे बघत राहिले. कारण त्यांची उंची 5.5 फूट आणि कमावलेलं शरीर होतं, पण त्याच्यापुढे फारच हे नगण्य वाटत असे तसे, त्याच्या पटीने कमीच वाटत. आणि हे त्याच्याकडे बघत राहिले आणि म्हणाले, काय तुम्ही हिरो, माझी काय चेष्टा करताय काय? नाही रे, चेष्टा नाही, खरंच म्हणतोय. तू माझ्याशी कुस्ती करशील का? करणार तर विचार करून सांग, केव्हा करणार आहे?
नाही पेशा उद्यापासून जिमखान्यात यायचं नाहीस. मग ते म्हणले असं असलं उद्या कशाला, आत्ताच कुस्ती करूया म्हणले. सांगा म्हणले आणि करा तयारी. माझी तयारी आत्तासुद्धा आहे. आणि सांगायचं म्हणजे कुस्तीची तयारी झाली, पंच वगैरे आले, सगळं कॉलेज सगळं जिमखाना गच्च भरला आणि कुस्तीला सुरुवात आता होणार. लोकांनी आधीच निर्णय लावून टाकला होता. दोन्ही एकमेकाला परस्पर विरोध, तुल्यबळ नव्हते, परस्पर विरोधी दिसत होते. त्यामुळं काही तर म्हणले कशाला कणसे ह्या फंदात पडत असेल, हाडं बिडं मोडून घ्यायची असतील, एवढ्या मोठ्याशी कुस्ती करून ह्याला कळायला नको का, असं बरंचसं काही ह्यांनी टॉन्टिंग ऐकून घेतलं. पण तरीसुद्धा ते म्हटले काय आहे, पडलं तर पडलं, नाहीतरी आपल्याला काय फार मोठे राजकीय परंपरा नाही आहे, फार मोठी प्रतिष्ठा नाही आहे, पडलं तर पडलं, जिंकलं तर फारच बरं झालं. आणि म्हणून एक धाडस केलं. बघता बघता कुस्तीनं एवढं स्वरूप धारण केलं की लोक अचंबित झाले की एवढ्या वेळ ही कुस्ती चाललीच कशी. आणि असा एक डातो त्या माणसाची म्हणजे त्या कुस्तीगीराची जी काही कमजोरपणा होता हा त्यांच्या लक्षात आला. जसजसा वेळ जाईल ना तसतसं तो हळूहळू कमजोर होत गेला. आणि ह्यांच्या लक्षात आलं ते ह्यांची मात्र शक्ती, अखंड ऊर्जा जागी होती. आणि एक क्षण असा आला की बरोबर त्याला त्यांनी चित केला आणि अक्षरशः जिमखान्यानं ह्यांना डोक्यावर घेतलं. एक इतिहास घडला जो लोकांना अपेक्षित नव्हता. आणि त्यामुळं कुस्तीमध्ये ह्यांना प्रेम तर होतंच, पण असे काही प्रसंग आले. पण कुस्तीतल्या एका प्रसंगामुळे ह्यांना कायमचं अधूपन व्हावं लागलं. एकदा असं झालं की कुस्ती खेळत असताना त्या कुस्तीगीरानं त्यांच्या उजव्या डोळ्यामध्ये त्याचं नख लागलं. आणि त्या काळामध्ये असं आजच्यासारखे डॉक्टर वगैरे उपलब्ध नव्हते. घरातल्या लोकांनी काही घरगुती उपचार केले, झाडपाल्याचे उपचार केले. 50व्या वर्षापर्यंत यांना व्यवस्थित बऱ्यापैकी दिसत होतं त्या डोळ्यांनी. पण नंतर मात्र त्या डोळ्यात फूल पडलं, ते तुम्ही बघितलं असेल चित्रामध्ये. त्यामुळे कुस्तीमुळं पण तरीसुद्धा ते कुठेही कुस्तीच्या बाबतीत नमले नाहीत. कुस्ती हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा लग्नापूर्वी झाले होते. हो, हे लग्नापूर्वी झालं होतं. मग तरी तुम्ही त्यावेळेला लग्न करताना हे पाहिलं होतं? हे म्हणूनच त्यांनी मला विचारलं, म्हणजे सांगायला हरकत नाही, आता तुम्ही माझी मुलाखत आहे. त्यांनी मला 4 प्रश्न विचारले लग्नानंतर. मला म्हणाले तू मला पसंत कसं केलंस, कारण एक तर मी म्हणजे दिसायला फार देखणा नाही, हे दुसरं माझा रंग काळा आहे, तिसरं माझ्या डोळ्यात फूल पडलेलं आहे, म्हणजे तेव्हा दिसत होतं पण कळत होतं ह्या डोळ्यामध्ये काहीतरी, आणि चौथं म्हणजे मी खेड्यामध्ये राहणारा, परिस्थिती माझी बेताची, माझ्या घरची माणसं तुमच्यासारखी सुशिक्षित शिकलेली नाही, तरी पण तू असं. त्यावर मी एकच उत्तर दिलं होतं, मी भौतिक परिस्थितीसाठी कुठल्याही प्रकारे लाचावलेली नाही आहे. दुसरं म्हणजे मी माणुसकीवर विश्वास ठेवते. तुम्ही निर्व्यसनी आहात हे माझ्या दृष्टीनं फार मोठी जमेची बाजू आहे. कारण आज तुम्ही बघता व्यसनापायी चांगले चांगले म्हणणारे सुद्धा आपण वाचतोय, ऐकतो. कितीतरी लेखक आहेत, कितीतरी उद्योजक आहेत, मोठमोठे राजकीय पुढारी, सामान्य माणसांचा तर विचारूच नका. व्यसनापायी अक्षरशः त्या प्रपंचाची धूळधाण उडते. अगदी बरोबर. त्यामुळे मी ह्याला साधारण तुम्ही आता 2 वर्ष झाली, त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीत आता समजा तुम्हाला एकेकपणा कधी कधी येतो, एकाकीपणा. आता जरी कुटुंब मोठं असलं, नातवंड आहे, सुनं आहेत किंवा मुलगा आहे, ते सांभाळ, परंतु तुमचं जे एकाकीपणा आहे ते तुम्ही बाजूला सारून त्यांच्याबद्दलच्या स्मृती सगळ्या जागत्या ठेवण्याचं काम त्या पुस्तक रूपानं केलेलं आहे. त्या पुस्तकाच्या मागची जी तुमच्या भावना किंवा संकल्पना काय मनात आल्या, कसं करावं ते वाटलं? काय झालं तुम्हाला सांगते. पहिल्यांदा की आमच्या डोक्यात पुस्तकाचं काहीच नव्हतं, काहीही डोक्यात नव्हतं. आणि एक ह्यांच्या शोकसभेला अनेक लोकांनी, त्यांच्या परिचित लोकांनी भाषणं केली. जमलेले प्रचंड जनसमुदाय होता, सगळे स्तब्ध झाले होते आणि ऐकत होते, सगळे घैबरले होते. आणि
त्यातल्या कित्येक जणांनी मला येऊन भेटून, चैतन्याला येऊन भेटून सांगितलं की आप्पांचं जीवन एवढं संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे, तर तुम्ही खरं ते शब्दबद्ध करा. अनेकांनी फोन केले. आणि मग माझ्या सुनबाई दीपा, माझी लेक चारुता आणि माझा मुलगा चैतन्य, ते तिघांनी मला इतकं म्हणजे माझ्याकडे हट्टच धरला की तुम्ही हे लिहिलं पाहिजे. मला शक्य नव्हतं खरं तर. मी इतकी दुःखामध्ये होते, एवढी हताश निराश मी झाले होते. मी त्यांना सांगितलं मी हे करू शकत नाही. पण बालहट्ट म्हणतात ना, तसा त्यांचा हट्ट की चैतन्य चारुता तर म्हणजे आई तुला हे सगळं माहीत आहे बाबांचं जीवन. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नानंतर त्या आणि मी जेव्हा बसायचो ना, विशेषतः आम्ही जेवायला बसायचो, त्या इतक्या गोष्टी मला सांगायच्या, रंगवून सांगायच्या, व्यवस्थित अगदी चित्रमय असं उभं राहायचं जग माझ्यापुढे एवढं की आपलं घराणं, आपली गावकी भावकी, आपलं गाव, आपल्या घरावर आलेले पूर्वीपासूनचे सुखदुःखाचे प्रसंग आणि ह्यांच्या जन्मापासूनच्या कथा त्या मला सांगायच्या. तो सगळा साठा आठवणींचा माझ्याकडे होता. ह्यांनी मला जेवढं सांगितलं नाही स्वतःच्या आयुष्याबद्दल, तेवढ्या माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं. प्रत्येक गोष्ट त्या सांगायच्या मला. आणि आमचं दोघींचं बॉन्डिंग एवढं होतं की कुठलीही गोष्ट कधी माझ्यापासून त्यांनी लपवून ठेवली नाही. प्रत्येक गोष्ट अत्यंत उत्साहानं मला सांगायची. तुमच्या दोघांच्यात असलेलं एक आता हे तुम्ही पुस्तक रूपानं तुम्ही मांडलेलंच आहे नातं, परंतु शिक्षण असेल किंवा निर्वसनी म्हणून एक तुम्ही लग्न वगैरे केलं, म्हणजे त्यानंतर तुमच्या नात्यातला जो कायमचं जे अतूटपणा राहिला त्याला एखादा प्रसंग सांगा. म्हणजे असं मला ते भावलं आणि त्यामुळं खरं तर हे अखंडपणे राहिले. आणि इथून पुढेही समजा तुम्ही ते जरी नसतील तरी तुम्ही पुस्तक रूपाने ते नातं जपलेलं आहे, तर त्याचा एखादा प्रसंग एखादा सांगा मला. अगदी काही हरकत नाही. म्हणजे ह्यांचा आमचा दोघांच्यावर एवढा एकमेकावर विश्वास होता. सगळ्यात मला असं वाटतं की विश्वास हे आणि प्रेम नवरा बायकोच्या नात्यात फार महत्त्वाचं आहे. मला बरं का एक प्रसंग असा आठवतोय की सुख के सुनहरे बादल रहते हैं मुझको घेरे, विश्वास प्रेम साहस है जीवन के साथी मेरे. हे माझ्या जीवनाचं एक तत्त्व सुभद्रा कुमारी चव्हाणच्या कवितेतली ह्या ओळी आहेत. पण मला त्या खूप भावल्या होत्या आणि माझ्या वैवाहिक जीवनाला त्या मला फार समर्पक वाटत होत्या. कारण खरंच असं होतं की आमचा विश्वास होता, आमचं प्रेम होतं आणि दोघांनी मिळून खूप मोठं आम्ही साहस केलं होतं. हे जे तुम्ही आज म्हणताय की एवढं ऐश्वर्य दिसतंय ते सहजासहजी आलेलं नव्हतं. आणि तुम्ही प्रसंग म्हणताय तर ह्यांनी त्यांच्या आयुष्यातले जे अतिशय थोडक्या म्हणजे मी आता गरिबी हा शब्द वापरते, अतिशय कष्टातून गरिबीतून जे आयुष्य गेलं ना ते सगळं माझ्यापुढे उलगडलेलं होतं. म्हणजे सांगायला हरकत नाही की यांना वडिलोपार्जित जमीन फार थोडी होती, पण यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांचे 2 भाऊ आहेत, त्यांनी त्या काळामध्ये स्टेशनवर जेव्हा आता स्टेशन म्हणतो पण रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या रेल्वेमध्ये हमालीचं काम केलं. ते हमाली कशी तर त्या काळामध्ये शेणोलीने आसपासच्या भाग गुळा संदर्भात अत्यंत प्रख्यात होता. तर रेल्वेमध्ये गुळाच्या ढेपात चढवणं, त्या खांद्यावरून नेणं, त्या चढवणं, त्याच्यासाठी काही रोजगार मिळत असेल, मजुरी मिळत असेल, ते मजुरी आपल्या आईकडे म्हणजे माझ्या आजोसासूंबाईकडे ती देणं. आणि अशा तऱ्हेनं शेती तर कोरडवाहूच होती, त्यामुळे काही फारसं मिळत नव्हतं, अनियमित असायची. आणि दुसरं म्हणजे रोज परवडणार नाही, तेव्हा पास-बीस हा काही प्रकार नव्हता, तर तो खर्च परवडण्यासारखा. कराडमध्ये राहायचं म्हटलं तर तेही परवडण्यासारखं नव्हतं. पण तरीसुद्धा सायकलवरून प्रवास केले. पण पी.जी. पाटलांचा लाडका विद्यार्थी, सरांना फार सर स्वतः साधे असल्यामुळं अगदी खादीचे कपडे वापरत पी.जी. पाटील. त्यामुळे ह्या विद्यार्थ्याबद्दल त्यांना कमालीचं कौतुक होतं. आणि तिथे शिकल्यानंतर नोकरीला कुठं लागले तर खासदार S.D. पाटील, वाळवा एज्युकेशन सोसायटी. तिथंसुद्धा सांगण्यासारखी गोष्ट आहे की
मला असं पुष्कळदा बरं का वाटतं की पूर्वीची माणसं गुणग्राहक होती, अचूकपणे गुणांना टिपत होती. आज तुम्हाला स्वतः जावं लागते समाजापुढे की मी कसं गुणवान आहे हे सांगायला. असं पूर्वी त्यावेळेला म्हणजे गुणवान लोकांना शोधत जात होत आणि ते समाजासमोर येतच होते. कारण हल्ली काय झालं, मी किती चांगला हे स्वतः सांगण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. बरोबर. आणि गुणग्राहकता किंवा गुणवत्ता म्हणतोय ना, त्याचं दर्जा खालावलाय असं वाटतंय. असं म्हणूनच मी म्हणते, जसं पी.जी. पाटलांनी गुणग्राहकपणे ह्यांना शोधून काढलं, तसं एस.डी. पाटलांनी सुद्धा त्यांच्या कॉलेजमध्ये जेव्हा इंटरव्ह्यूसाठी ह्यांनी म्हणजे कॉलेजची ॲडव्हर्टाईज निघाली तेव्हा जो फॉर्म भरून पाठवला होता, तो फॉर्म बघितल्यानंतर त्यामध्ये यांच्याबद्दलचं जे बायोडाटा सगळा लिहिला तर तो बघितल्यानंतर एस.डी. काकांनी स्वतःची ॲम्बॅसेडर पाठवून दिली ती आमच्या घरी, आणि 2 माणसं की खासदार साहेबांनी तुम्हाला बोलवले. हे आहे त्या पायजामा शर्टवरच गाडीत बसून गेले. खासदार साहेबांनी सांगितलं, हा तुम्ही पाठवलेला हा अर्ज. त्यात मी बघितलं की तुमचा विषय बघितला, तुमची व्यायामाची आवड बघितली आणि तुमचा व्यासंग बघितला, आणि हे सगळं बघितल्यानंतर तेव्हा कॉलेज एस.डी. पाटलांचं येलूरला होतं, नवीनच कॉलेज काढले. माझं कॉलेज नवीन आहे, खेड्यात आहे, मुलामुलींचं सहशिक्षण आहे, त्यामुळं अशा ठिकाणी तुमच्यासारख्या व्यक्तीची मला गरज आहे. प्राध्यापक म्हणून तर तुम्ही ते आहातच, पण त्याबरोबर या सगळ्या विद्यार्थ्यांवर एक आदर्श म्हणून आणि वचक ठेवण्यासाठी तुमच्यासारखीच व्यक्ती मला योग्य वाटते. आता तुमचे चिरंजीव चैतन्य कनसे स्वतः परिवहन अधिकारी आहेत RTO ऑफिसला, आणि त्यांचाही तुमच्यावर तुमचे जे झालेले संस्कार आम्ही पाहतो. पण ते आता समजा आमचे मित्र आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो, गड किल्ले फिरणे असेल, ट्रेकिंग, म्हणजे ह्या आवडीनिवडी सुद्धा आई वडिलांपासूनच आल्यात खूप. तर त्यांचं सुरुवात कशी किंवा त्यांना इकडे शिक्षणात आता तुम्ही यशस्वी केलेलं आहे, त्यांच्या संदर्भात सांगा. लहानपणीची त्याच्या तो तेव्हा 4 वर्षाचा होता. आमचं जुनं घर होतं, अगदी चंद्रमौळी घर म्हणतात तसं आमचं सुरुवातीला होतं. कौलारू घर होतं आणि ते माझ्या सासूबाईंनी बांधलेलं होतं, स्वतः हातानं विटा रचून ते घर. परिस्थिती अतिशय मातीच्या हो ते तसं केलेलं होतं. तर त्या घरामध्ये आम्ही सगळे राहत होतो, तेव्हा एकत्रच होतो. आणि संध्याकाळी जेवायला बसलो. आमचं काय असायचं, संध्याकाळचं जेवण सगळ्यांचं एकत्र असायचं. कारण सकाळचं कसं व्हायचं, हे सकाळी 6ला जेवण करून जाणार म्हणजे 5:30ला. त्याच्यानंतर माझे हे दीर मळ्यात जाणार, घाण म्हणजे शेण घाण ते सगळं करून धारा काढून ते 7-7:30ला येणार, ते जेवण करून जाणार. त्याच्यानंतर मी शाळेला जाणार, मग मी जेवण, प्रत्येकाची जेवणाची वेळ सकाळची वेळ, संध्याकाळी मात्र आम्ही सगळे एकत्र बसू. तेव्हा चैतन्य 4 वर्षाचा असताना तेव्हाच असा विषय चालला होता, 83-84 साल असेल, की आपण माळाला विहीर काढली पाहिजे. मग त्याच्यासाठी पैशाची काय सोय. तर मग तो इतका लहान असतानासुद्धा हे लक्षात घ्या की त्याचं किती आमच्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष असेल, की आम्ही म्हणायचो आपल्याकडे पैसा नाही, बँकेचं कर्ज काढ, कुठली बँक देईल कर्ज, दोघांच्या पगारावर भांडवल किती हे आपल्याला पुरेल वगैरे, अशी चर्चा त्यांना ऐकल्यानंतर एके दिवशी काय झालं, अंगणामध्ये तो आणि मी उभं होतो, एक विमान गेलं. तर मला म्हटला, आई हे विमान आहे का गं? हो विमान आहे म्हटलं. तर हे कुठं निघालं आहे? तर मी म्हटलं ते बहुतेक आता की नाही उत्तरेकडून दक्षिणेला निघाले, म्हणजे मुंबईहून बेंगलोरला निघाले. तू बेंगलोर बघितलेस का? तर मी शाळेमध्ये सर्व्हिस असल्यामुळं ट्रिपमधून बघितलेलं होतं तेव्हा लग्नाच्या आधी. मी म्हटलं बघितलं मी बेंगलोर, छान आहे, शहर छान आहे. तर म्हटलं बेंगलोरला कशानं जाता येतं? तर मी म्हटलं विमानानं जाता येतं, एस.टीनं जाता येतं, रेल्वेनं जाता येतं. मग म्हटलं जहाजानं जाता येतं का? म्हटलं जहाजानं नाही जाता येत. मग तू कशानं गेलीस? मी म्हटलं आम्ही रेल्वेनं गेलो होतो. मग आपण आता विमानानं जाऊया का गं? तर हो जाऊया की म्हटलं. पण विमानाला पैसे खूप लागतात का? ते म्हटलं हो सगळ्यालाच पैसे लागतात, विमानाला तर जास्त. मग असं आपण करूया, आपण चालत जाऊया. इतक्या लहान मुलाचे आपल्याकडे पैसे नाहीत, आपण चालत जाऊया.
हे मला खूप त्याच्याबद्दल म्हणजे असं स्पार्क त्याचा जो काही आहे की नाही बौद्धिक तो मला जाणवत होता. पूर्ण करायची म्हणजे भले चालत जायचं असेल तरी. मी तुम्हाला सांगते माझी मुलं एवढी समंजस शाणीने परिस्थिती समजून घेणारी होती. आज मुलांना परिस्थिती समजत नाही. मी बघते अगदी त्या मोबाईलसाठी आईवडिलांकडे हट्ट धरतात आणि आईवडील गरीब असतात, पुरवता येत नाही हट्ट, तर ती मुलं अक्षरशः शेवटचं टोक गाठतात. हेही आज पण माझी दोन्ही मुलं, माझी मुलगी चारुता आणि चैतन्य, दोघं इतकी समंजस. का माहीत नाही परमेश्वरानं मला ते वरदान दिलं. दुकानात गेल्यानंतर कधीतरी विचारलं, मला वाटायचं नाही हे मुलांना घ्यावं, हे घेऊया का. चैतन्य काय म्हणणार माहिती आहे का, आई तुझ्या बजेटमध्ये बसत असलं तर घे. बजेट हा शब्द त्याला तेव्हा कळला होता. आमच्या विहिरीच्या संदर्भात आम्ही बोलत असतो त्या. आणि चारुताला विचारलं, आई नको मला गो, नको मला, परत कधीतरी घे. मग तुम्ही जसं सासूबाईंच्या बद्दल बोलताय एवढं, तसं तुमच्या सुनबाई आणि सुनबाईंच्याकडून तुमच्या ज्या काही ही अपेक्षा आणि त्या कसं तुमचं बॉन्डिंग आहे आता, नातं कसं आहे? आता सुनबाईनंच विचारा असंच मी म्हणेन. तुम्ही सुनबाईंच्याबद्दल कसं पाहता? नक्की असं आहे की जसं सासूबाई आणि मी आमच्यामध्ये होतं तसं मी खूप असं म्हणेन की मी जेवढी मुलाबरोबर बोलत नाही तेवढी मी सुनबाईंबरोबर बोलते. आम्हा दोघींच्या गप्पा इतक्या रंगत असतात की मी तिलासुद्धा पूर्वीच्या काळी जे काही होतं हे कसं घडत गेलं ह्या अगदी सुरुवातीपासूनचं सगळं मी तिला सांगत असते. जसं माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं ना, तर तिलापासून हे माहिती झालं पाहिजे. आता ज्यावेळेला आपण हे पुस्तक लिहिलं कृतार्थ मी कृतज्ञ मी, याच्यामध्ये आता असं पूर्ण अजून मी वाचलं नाही, थोडंसं अवलोकन केलं मी वरून ओझरतं दर्शन, आणि त्याच्यातून तुम्हाला एखादा प्रसंग अजून ठामपणे मला सांगायचा आहे हा आणि तो माझ्याकडून अजून राहून गेला आहे, असं काही एखादा आहे का? अगदी खूप प्रसंग आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं आपल्याला वेळेचं बंधन आहे का. तुम्ही पुस्तक वाचा म्हणजे मला काय म्हणायचं नाही हे तुम्हाला खूप खूप कळेल. मी तुम्हाला सांगते एक प्रसंग असा की तुम्ही मगाशी मला विचारलं तुमच्या सासऱ्यांना भाऊ किती, तर 3 भाऊ होते माझ्या सासऱ्यानं, सासरे धरून 4. माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंच्या लग्नाची कथा एखाद्या सिनेमाची कथा असेल अशी त्या काळामध्ये घडलेली. माझ्या सासूबाई सासरी आल्या. माझ्या सासूबाईंच्या वडिलांना थोड्याच दिवसात कळलं की आपल्या मुलीला आपण जिथं दिलं आहे आणि भाटाने जे सांगितलं भरभरून तितकं काही तिच्या प्रत्यक्ष सासरी नाही आहे. त्या दरम्यान माझ्या सासूबाईंना ही 4 मुलं आणि 1 मुलगी, 5 अपत्य झाली. खूप कष्टातनं, पण त्या पण एवढ्या धाडसाच्या धीराच्या. आणि मी तुम्हाला सांगते आमच्या घराण्याची परंपराच आहे, भौतिक सुखाला आम्ही कधी लाचावलो नाही कोणी. कष्ट हेच ब्रीद होते ह्या घराचं. संस्कार आणि शिस्त तर खूप त्या सांगते त्या काळामध्ये त्या सासूबाईंनी एवढे कष्टानं हे सगळं शिमतीनं स्वतःच्या. आणि मग वडिलांना कळल्यानंतर वडिलांनी त्या मुलीला म्हणजे माझ्या सासूबाईंना 5 एकर भिलवडीची जमीन दिली. 5 एकर भिलवडीची जमीन दिल्यानंतर माझ्या सासूबाईंना मोठा मुलगा त्यांचा जो गणपत म्हणून त्याला भिलवडीला पाठवलं. तो आजोळी राहून जमीन बघायला लागला. पुढं असं झालं की त्याची बुद्धी पालटली. मग कोणी शेजारी पाजारी म्हणा किंवा भावकीतले म्हणा काय असेल त्यांनी त्याच्या मनामध्ये असं भरलं की त्यांना असं सांगितलं की ही सगळी जमीन माझीच, आणि तसं कागदपत्र रंगवले. मग माझ्या सासूबाई जेव्हा कोर्टात उभं राहायचं सासूबाईंना वेळ आली तेव्हा ती बाई एवढी जिद्दीची, धीराची, धाडसाची की त्या कोर्टानं विचारलं की आजीबाई तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे की तुमची जी 5 एकर जमीन आहे तो मोठा मुलगा म्हणतोय मी कसतोय म्हणजे ती माझी, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे. त्याच्यावर माझ्या सासूबाईंनी काय उत्तर द्यावं. त्या म्हणाल्या साहेब मी अडाणी बाई, मला काय कळतंय, तुम्ही एवढी शिकलेले, तुम्ही कोर्ट एवढे मोठे जज, तुम्हाला सगळं कळतंय, मला काय कळते, पण मला एक आई म्हणून एकच गोष्ट कळते. मी तुम्हाला असं विचारते की एक आई आहे, तिला 4 पोरं आहेत, 4ही भुकेलेली आहेत
आणि तिच्याकडे एकच भाकरी आहे, ती चौघांना चतकोर चतकोर देईल का एकालाच सगळी देईल ह्याचा निवाडा तुम्ही करा. हा युक्तिवाद ऐकून ते कोर्टसुद्धा भारावलं. आणि म्हणून मला असं म्हणावं लागतं, इतकं धीरानं धाडसानं हे सगळं सांभाळणाऱ्या माझ्या आजसासूबाई आणि त्यांचाच वारसा त्यांच्या मुलांनी आणि आता माझ्या मुलांनीसुद्धा हे वंश परंपरागत म्हणतात ना तसं चालवत आणलं. तुम्ही पुस्तक लिहिले कृतार्थ मी कृतज्ञ मी, त्याप्रमाणेच तुम्ही आयुष्य जगताय आणि पुढेही अजून असंच तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो. कारण हल्ली परिस्थिती आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला, कारण संस्कारातून शिक्षणाने माणूस कसा समृद्ध होत जातो आणि समृद्ध झालेल्या ज्या परिस्थितीतून आपण आपलं आणि कुटुंबाचं म्हणा किंवा आपण आजूबाजूला जे आपल्या संपर्कात येतील अशा लोकांचं आपण आयुष्यात काहीतरी चांगलं घडवण्यासाठी जे मार्गदर्शन प्रेरणास्थान आपण निर्माण करतो तशा पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही ज्या पुस्तकाच्या रूपानं तुम्ही पतींच्या प्रती असणारी तुमची निष्ठा, प्रेम, अतूट भाव किंवा जे नातं आहे, स्नेहबंध आहेत, ते सगळं उलगडण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. मुलांच्या बाबतीत असेल, अगदी सुनांच्या बाबतीत किंवा तुमची मुलगी आहे, आजी, सर्वांच्या बाबतीत तुम्ही जे सगळं नातं उलगडलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यक्त केलेलं आहे. कारण जाता जाता मला एक तुम्हाला असं सांगावंसं वाटेल की तुम्ही एक सल्ला द्यावा. कारण तुमच्याकडं पाहिलं मगापासून मुलाखत सुरू असल्यापासून तुम्ही कित्येक वेळा पदर सावरण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केलात. हे संस्कार आहेत आणि हे संस्कार हल्लीच्या पिढीत आत्ता आहेत का? हल्ली जेवढे लग्न होतात त्याचे दुप्पट कोर्टामध्ये डायव्होर्सच्या केसेस म्हणजे घटस्फोटासाठी ॲप्लिकेशन असतात. म्हणजे नात्यामध्ये विश्वास राहिलेला नाही आणि हे पदर वगैरे हा गोष्ट आता कालबाह्यच होत निघालेला आहे. मग हे संस्कार कसे यावे त्यांच्यासाठी एखादा मुलींसाठी मुलांसाठी एखादा छान संदेश, कारण तुम्ही शिक्षकी पेशातच आहात, सगळे एक विद्यार्थी किंवा तुमच्या पुढचे एक आदर्श म्हणून तुम्ही एक सल्ला द्यावा चांगला. खरं तर सल्ला देण्याइतकी मी काही मोठी नाही आहे, पण मला मात्र असं नेहमी वाटतं की सगळ्यात मुला किंवा मुलीने आईवडिलांचा विचार आधी करावा की माझ्या आईवडिलांना मी जे करते, जसं आपण म्हणतो की पूर्वीचे ऋषीमुनी सांगून गेले, संत सांगून गेले की परमेश्वराला काय आवडतं काय. मी म्हणते परमेश्वर आपण बघितला नाही, पण माझ्या आईवडिलांना काय आवडतं की काय आवडत नाही याचं भान मुलांनी ठेवलं पाहिजे. कारण प्रत्येकानं असं मानलं पाहिजे की आपल्याला सगळ्यात जवळचे, आपलं हित चिंतणारे, आपल्यावर प्रेम करणारे आणि आपल्याबद्दल खरीच कळकळ असणारे कोण असेल जगात तर आईवडील असतात. त्यांना स्मरून कुठलंही काम करावं. मला असं नेहमी वाटतं की आपल्या हातून कुठलीही वेडीवाकडी गोष्ट होणार नाही. त्याच्यासाठी आईवडील पण तेवढे सुसंस्कारित पाहिजेत, ही पण गोष्ट आहे. आणि मला हे पटतं की परिवर्तन हा युगाचा धर्म आहे. त्यामुळे आम्ही असं आमच्या काळच्या गोष्टी असं चिकटून नाही बसलो की थोडं प्रत्येक पिढीत परिवर्तन होतं, पण ते होत असताना त्याचे वाईट परिणाम होणार नाही, दुष्परिणाम होणार नाही स्वतःवर, समाजावर, स्वतःच्या आयुष्यावर, स्वतःच्या शरीरावर, ह्याचं पण भान राखलं गेलं पाहिजे. आणि पती पत्नींच्या नात्यांसाठी थोडंसं सांगा. मगाशीच मी तुम्हाला एक काव्य ओळ सांगितली सुभद्रा कुमारी चौहानची आणि मी पुन्हा तीच उद्धृत करते की सुख के सुनहरे बादल रहते हैं मुझको घेरे, विश्वास प्रेम साहस है जीवन के साथी मेरे. नवरा बायकोमध्ये हे विश्वास आणि प्रेम पाहिजे. खूपदा आपण बघतो की आपलं नवरा बायको असले तरी मतमतांतर असतात, पण ती कधी टोकाला जाऊ द्यायची नाही. आणि मुख्य म्हणजे माघार घेण्यात काहीच अडचण नसते हो, एवढा अहंकार नसावा. बरोबर. तो अहंकारच आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतो. अहंकार आणि राग. पैसे कमवायला लागलेल्या स्त्रियांच्याकडे थोडंसं आहे. आता तुम्ही तर सर्व्हिसला असून तुम्ही एवढे चांगल्या पद्धतीनं संसार केलात
आणि पुढे संस्कार पण घडवले मुलांच्यावरती, हे फार मोठी गोष्ट आहे. तर या ठिकाणी या माऊलींनी आपल्याशी ज्या ज्या काही अनुभव आहेत, प्रसंग आहेत, ते आपल्यासाठी शेअर केलेले आहेत, व्यक्त झालेले आहेत त्यांच्या भावना. आणि त्यांना आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला दीर्घायुष्यासाठी, आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आम्हाला मार्गदर्शन केलं ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, कारण हा संदेश समाजात काही कुटुंब सुधारण्यासाठी किंवा प्रत्येकानं थोडंसं त्याच्यातून आदर्श घेण्यासाठी जरी झाला तरी या आपल्या मुलाखतीचं सार्थक होईल. आणि कृतज्ञ मी किंवा कृतार्थ मी असं जे तुम्ही दिलेलं आहे हे टायटल, ते अतिशय सार्थक होईल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.